जिल्हा परिषदेमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उचलले आंदोलनाचे हत्यार. पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामध्ये 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी सेवा देत आहेत. तसेच राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानात देखील सेवा देत आहेत. मात्र मागील 5 ते 6 महिन्यांपासून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. प्रलंबित वेतन तात्काळ देण्यात यावे. दीर्घकालीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता निश्चित करण्यात यावी. तसेच कंपनीची नियुक्ती रद्द करण्यात येऊन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे. यासह अन्य मागण्यांसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. आज या ठिकाणी पाणी व स्वच्छता विभाग तसेच राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान विभागाअंतर्गत जिल्हा स्तरावर काम करणारे कंत्राटी कर्मचारी या ठिकाणी आम्ही बेमुदत काम बंद आंदोलनासाठी या ठिकाणी बसलो आहोत. या ठिकाणी शासनाकडून गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये आमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना या विभागामध्ये मानधन मिळालेलं नाही. दिवाळी सुद्धा आमची अंधारात गेली होती आणि दिवाळीपासून आतापर्यंत 1 रुपयाचं सुद्धा मानधन शासनाने या ठिकाणी आम्हाला वर्ग केलेलं नाही. आपल्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच आमच्या विभागाचे सन्माननीय मंत्री नामदार गुलाबरावजी पाटील साहेब तसेच ग्रामविकास विभागाचे नामदार जयकुमारजी गोरे साहेब, आपणास आमचं नम्र निवेदन आहे की आमच्या विभागात आपण लक्ष घालावं. या विभागामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्याची अतिशय पिळवणूक होत आहे. काही खाजगी कंपन्यांच्या मार्फत सुद्धा दिलेलं एक वेतन आणि त्यानंतर आम्हाला प्रत्यक्ष देण्यात येणारं वेतन यामध्ये खूप तफावत आहे. याची आपण चौकशी करावी आणि या विभागाअंतर्गत होणारे खाजगीकरण कायमस्वरूपी बंद करावे. गेल्या 15 ते 20 वर्षापासून कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. आज शासनानं आम्हाला कायम करणं अपेक्षित आहे, मात्र कायम करणं सोडून त्यांची पिळवणूक होते ही अतिशय खेदजनक बाब या ठिकाणी आहे. एकीकडे आपण जनहिताच्या अनेक योजना त्या ठिकाणी घोषित करत आहात. कोट्यवधी रुपयाची तरतूद सुद्धा त्यावर करण्यात येते, परंतु अतिशय कमी वेतनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित रेग्युलर वेतन सुद्धा या ठिकाणी मिळत नाही. ते अतिशय आणि संविधानात्मक बाबी असो किंवा मानवतेच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आमच्यासोबत घडत आहे. आमच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. मुलांच्या शिक्षणाची फीस या ठिकाणी थांबून आहेत. अनेक कर्मचाऱ्यांची आई, कोणाची पत्नी आजारी आहेत, हॉस्पिटलचा खर्च नाही आहे. त्या ठिकाणी किराणा आणण्याच्या समस्या आहेत. घर भाडे या ठिकाणी देण्यास अडचणी येत आहेत. 5 महिने आमचे मुद्दे आहेत की आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तात्काळ मानधन अदा करावं आणि 15-20 वर्षापासून काम करणारे कर्मचारी आहेत आणि 2012 मध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा आजही तुम्ही व्हिडिओ बघू शकता की आमचं सरकार आल्यावर आम्ही या विभागातील सर्व लोकांना कायम करू आणि असं त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा होतं. मग मॅनिफेस्टोमध्ये नसलेल्या योजना ते आणत आहेत आणि मॅनिफेस्टोमध्ये आम्हाला कायम करण्याचं धोरण हे पडद्यामागं का ठेवण्यात आलेलं आहे हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे की आमच्यावरचा अन्याय दूर करून आपण हे खरंच स्वराज्य आहे आणि रयतेचं राज्य आपण चालवत आहात हे या ठिकाणी आम्हाला दिलासा देऊन या ठिकाणी सिद्ध करावं आणि सर्व कंत्राटी कर्मचारी राज्यातील कायम होईपर्यंत आमच्या मागण्या आम्ही लावून धरणार आहोत. मात्र तात्काळ मानधन अदा करून आमच्या कुटुंबाची उपासमार थांबावी एवढी आमची प्रथम मागणी या ठिकाणी आहे.